नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण सिंपल कुर्तीचं कटिंग पाहणार आहे. त्यासाठी आपण 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि 2 मीटर जॉर्जेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण मापे पाहूया. मी तुम्हाला मापे दाखवते. उंची आहे 30 इंच. आपण शॉर्ट कुर्ती पाहणार आहे. छाती आहे 36 इंच, कंबर आहे 30 इंच, शोल्डर आहे 14 इंच, मुंडा आहे 16 इंच, खांदा आहे 2.5 इंच, पुढचा गळा आपला 6 इंच आहे आणि मागचा गळा 8 इंच आहे. सर्वप्रथम आपण अस्तरवरती मापे पाहूया. हे बघा, आता आपल्याकडे या पद्धतीने 4 पदर फोल्ड केलेले आहेत. आता आपण याला मी तुम्हाला आधी कसं करायचं हे आपल्याला दुकानदाराने अस्तर या पद्धतीने फोल्ड करून दिलेलं आहे. आता मी कुर्तीसाठी तुम्हाला फोल्ड करायला शिकवते. या साईडने दोन्ही काठ आहेत माझे. आता आपण ह्याला पूर्णपणे ओपन करणार आहे सिंगल पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने ओपन करून स्ट्रेट केलेलं आहे. आता आपण याला या पद्धतीने आडव्या साईडने फोल्ड करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि अजून एक घडी करायची आहे अशी. म्हणजे हे 4 पदर झाले. 4 पदरीने फोल्ड झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर ना आपल्याला अस्तर हे कमी कमी लागतं. कमी याच्यामध्ये आपण जास्त यूज करू शकतो. आता आपण उंची मोजूया पूर्ण अस्तरची किती आलेली आहे. हे बघा, पूर्ण अस्तरची उंची 32 इंच आलेली आहे. आपली 30 इंच उंची आहे टोटल. आणि आपल्याला अस्तरवर कटिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला 2 इंच कमी वरती कटिंग करायचे. आपण 28 वरती मार्क करूया आणि इथे एक स्ट्रेट लाईन जॉईंट करून घेऊया. आता आपण शोल्डरचं माप टाकूया. आपला पुढचा गळा हा मोठा आहे, त्याच्यामुळे आपण शोल्डर 6 वरती मार्क करतोय आणि मुंडाही आपला 6.5 वरती मार्क करून घ्यायचा आहे. आणि एक स्ट्रेट लाईन आणि एक आडवी लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण ही बंद बाजू आहे त्याच्यापासून गळ्यासाठी 2.25 इंचाचं मार्किंग करून घेऊया. आणि पुढचा गळा आपला 6 इंचावरती आहे. 6 इंचाचं मार्किंग करून घेऊया आणि एक चौकोन बॉक्स ड्रॉ करून घेऊया. आता आपण कंबरची उंचीचं माप टाकूया. कंबरेची उंची आपली नेहमी 14 किंवा 15 वरती असते. आपण 14 वरती एक मार्क करूया आणि एक माप आपण 21 वरती करूया. हे साइड कटची उंची असती, ही नेहमी 21 वरतीच येते आणि कंबरेची उंची ही नेहमी 14 वरतीच येते. हे 2 लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. मोठ्यांसाठी हे माप फिक्स आहे 14 आणि 21चं. आता याच्यावरती आपण छातीचा चौथा पार्ट प्लस 2 इंच टाकणार आहे. छाती आपली 36 आहे. 36चा चौथा पार्ट 9 इंच येतात आहे आणि 2 इंच आपले मार्जिनसाठी 11 इंचावरती मार्किंग करायची. इथे कमरेचा चौथा पार्ट प्लस 2 इंच मार्जिनसाठी टाकायचा आहे. आपली कंबर 30 आहे. 30चा चौथा 7.5 येतो. 7.5 मध्ये 2 इंच ऍड करायचे आहेत. 9.5 वरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथे सीटचा चौथा प्लस 1.5 इंच येतो. सीट 40 आहे. 40चा चौथा 10 इंच प्लस 2 इंच मार्जिन 12 इंचावरती हे मार्क करून घेऊया. आता आपण हे मार्क आपण आधी स्केलने जॉईन करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने. आणि हे स्ट्रेट खाली आपल्या उंचीच्या रेषेला जॉईन करून घेऊया. त्याच पद्धतीने आपण मार्जिनचंही जॉईन करून घ्यायचं आहे.
आता आपण मुंड्या खत्ती वळूया. इथून 1 इंच बाहेर घ्यायचं आहे मुंड्यासाठी, मागच्या मुंड्यासाठी, आणि एक तिरकी रेष ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथून अर्धा इंच घ्यायचा आणि इथून पावणा इंच घ्यायचा. पावणा इंच म्हणजे अर्धा इंचापेक्षा 2 रेषा जास्त, त्याला आपण पावणा इंच बोलतो. आता एक मुंड्याचा शेप देऊन घेऊया. मी ही स्केल यूज करत आहे. तुमच्याकडे ही स्केल नसेल तर तुम्ही हाताने शेप ड्रॉ करू शकता. आता आपले हे कटिंग करू शकतो आपण. आपले हे या पद्धतीने झालेले आहे. आता आपण खालच्या साईडने कट करून घेऊया. आधी आपण मागचा मुंडा कट करून घेणार आहे. आता आपण याच्यामधला आपण एक पार्ट आधी बाजूला करून घेणार आहे. सर्वात आधी त्यासाठी आधी आपण नॉच मारून घेऊया. जी साइड कटची उंची आहे आणि कमरेची उंची तिथे नॉच मारून घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंग टाकताना आपल्याला लक्षात येईल. आता आपण त्यातला एक पार्ट बाजूला केलेला आहे आणि गळ्याचे तेही आपण नॉच मारून घेणार आहे. आता आपण पुढच्या मुंड्याची कटिंग करून घेणार आहे. आता आपण मेन फॅब्रिक वरती हेच ठेवून कट करून घेणार आहे. आता हे माझं साडीचं फॅब्रिक आहे, जॉर्जेटची साडी आहे. याच्या पदराच्या पार्टला आपण फोल्ड करून ठेवूया दुहेरी, आणि इथे आपला फ्रंट पार्ट सेट करून ठेवूया. या पद्धतीने सेट केलेला आहे. आता आपण थोडं थोडं मार्जिन ठेवून कट करून घेऊया एक्स्ट्राचं. असं हे आपण कट करून घेऊया. अस्तर ठेवताना मी 2 इंच वरती ठेवलेला आहे, म्हणजे आपला अस्तर मोडण्यासाठी जागा राहील. यासाठी आपण 2 इंच अस्तर सोडून ठेवलेला आहे. आपली जी उंची कमी होती ती उंची वाढवलेली आहे मेन फॅब्रिक वरती.
या पद्धतीने आपला फ्रंट रेडी झालेला आहे कट करून. आता आपण बॅक कट करून घेऊया. मेन फॅब्रिक वरती बॅक पार्ट ठेवलेला आहे मी. मेन फॅब्रिक वरती बॅक पार्ट ठेवताना बंद घडीच्या बाजूला बंद घडी आहे की नाही हे चेक करून नंतर ना कटिंग करून घ्या. इथेही सेम आपण एक्स्ट्राचे कापड ठेवलेले आहे. या पद्धतीने आपली कुर्तीची कटिंग संपूर्ण रेडी झालेली आहे. स्टिचिंगचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.